नमस्कार. ओम गम गणपतये नमः. हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद. सर्वप्रथम सद्गुरु श्री साईनाथ महाराज, जगद्गुरु श्री कृष्ण, आमचे मार्गदर्शक गुरु डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच बापू आणि परिवार व आदरणीय विनोबाजी भावे यांना मी वंदन करते. तसंच आपले सर्वांचे लाडके आरबी कुलकर्णी सर, आमचे गुरु कर्णिक बाबा, आमचे नित्य गुरु साईनाथ काका चौबळ यांनाही वंदन करून या सर्वांनीच माझ्या मनात पेरलेले विचार तुम्हा समोर ठेवण्याचा प्रयत्न करते. श्रोतेरूपी माझ्या मित्रमैत्रिणींनाही नमस्कार. सर्वात आधी मी आपले मित्र रवी व सुरेन या दोघांचेही मनापासून खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच रवी आणि सुरेन. आपण सगळ्यांनीच आयुष्याचा मोठा टप्पा पार केलेला आहे. इथपर्यंत पोहोचताना सर्वांनीच विविध क्षेत्रात उन्नती साधली आहे, यश संपादन केलं. पैसा, घर, देशाटन इत्यादी कित्येक हव्या वाटणाऱ्या गोष्टी आपण वेळोवेळी मिळवत गेलो आहोत. परंतु ह्या सर्व गोष्टी ठराविक काळापुरत्याच मर्यादित असतात. कोणत्याही व्यक्तीच्या जीवन अंतापर्यंतच असतात. म्हणूनच त्या शॉर्ट टर्म गोल्स या वर्गात मोडतात. मनुष्य जीवन संपल्यावर या गोष्टी इथेच ठेवून पुढचा प्रवास करायचा असतो. जमवलेला बँक बॅलन्स काही तेव्हा कामास येत नाही. तर जन्मभर केलेल्या नामस्मरणाची शिदोरी मात्र बरोबर नेता येते. परंतु या रामनामाच्या बँक बॅलन्सचा विचार कधी होत नाही. आयुष्यभर कम्फर्ट झोन विवंचनेत राहिलेले आपण देहाचं अस्तित्व नष्ट झाल्यानंतरच्या कम्फर्ट झोनचा विचार कधी करीत नाही. म्हणजेच मोक्ष साधण्याचा विचार कधी करत नाही. म्हणूनच हे मोक्षरूपी लॉंग गोल मिळवण्याकरता आत्म्याची उन्नती कशी साधावी यावरच आज आपण थोडं विचार मंथन करणार आहोत. आजच्या विषयाचं नाव आहे लॉंग टर्म गोल ऑफ लाईफ, अर्थात वाटचाल आत्मानुभवाच्या दिशेने. हा विषय अर्थातच गंभीर आहे. काही जणांना किंबहुना बहुतांश व्यक्तींना तो नकारात्मकच वाटेल यात शंका नाही. परंतु तोच विषय पूर्णपणे सकारात्मक कसा होऊ शकेल हे आपण पाहू. खर तर मोक्ष साधण्याचा हा विचार रवीने 2016 साली माझ्या मनात रुजवला आणि मला तो पूर्णपणे पटला. त्यामुळे त्या अनुषंगाने माझे प्रयत्न जरी चालू होते तरी कुठेतरी काहीतरी कमी जाणवत होती. माझे प्रयत्न कमी पडत होते. मन अस्वस्थ होते. काही केल्यास स्थिरावत नव्हते. विचार पक्का झाला होता. बापूंच्या मार्गदर्शनामुळे दिशा तर आधीच मिळाली होती. पण हे रुजलेलं बीज फोफावू लागलं ते गेल्या वर्षभराच्या सुरेनने करवून घेतलेल्या गीता अध्ययनामुळे. 5 जून 2021 पासून सुरू झालेल्या या गीता अध्ययनाने माझं मन हळूहळू स्थिरावू लागलं, शांत होऊ लागलं. अंतर्मनातून सतत उसळणाऱ्या लाटांच्या उसळ्या कमी होऊ लागल्या. विनय अटलेंच्या भाषेत सांगायचं तर ओहोटीला लागलेल्या या लाटांची वळकटी मला गुंडाळता येऊ लागली. माझ्या पॅसिव्ह ऍक्सेप्टन्सचं रूपांतर ऍक्टिव्ह ऍक्सेप्टन्स मध्ये होऊ लागलं. म्हणजे माझ्या जीवनात घडलेली गोष्ट मी स्वीकारली होती, पण देवाकडे कुरकुर तक्रार चालू होती, ती थांबली. माझ्यात होणारा हा बदल माझा मलाच जाणवू लागला. असं म्हणतात की गीतेमध्ये प्रत्येकाच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. हे अगदी खरं आहे. गीतेचा सखोल अभ्यास करून या गीता माऊलीच्या मार्गदर्शनानुसार आपले आचरण ठेवल्यास दैनंदिन जीवनात पडणारे प्रश्न हे प्रश्नच राहत नाहीत. कोणतंही संकट हे संकटच वाटत नाही, कारण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. मला मनुष्य जन्म का मिळाला आहे याचा विचार होऊ लागतो.
या प्रश्नातच सर्व रहस्य दडलेलं असलं तरी त्यावर कधी विचार केला जात नाही, अगदी आयुष्याच्या संध्याकाळी सुद्धा. सेकंड इनिंगची तयारी पूर्ण झालेली असते. सेकंडच काही थर्डही खेळायची तयारी असते. शरीर कितीही विकलांग होऊ लागलं तरी मन मात्र सदा भरलेलंच ठेवायचा प्रयत्न असतो. प्रत्येक जण मन कुठेतरी गुंतवून ठेवण्याच्या विचारात असतो. एकमेकांना तसाच सल्ला दिला जातो. पण हेच मन उन्मन कसं होईल आणि ज्या परमेश्वराने मला मानव जन्म दिला त्याच्या चरणी विलीन होऊन या जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी मलाच कशी सुटका करून घेता येईल, हा विचार काही मनाला शिवत नाही. म्हणजेच उद्धरेत आत्मना आत्मानं कसं होईल यावर विचार होतो. शरीर कितीही विकलांग झालं, काहीच कामाचं राहिलं नाही, फेकून देण्याच्या लायकीचं झालं तरी अजून अजून टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. शरीराचा हा मोह काही केला सुटत नाही. मग मोक्ष मिळणार कसा? मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष म्हणजे तिसरं काहीही नसून फक्त आणि फक्त कोणत्याही मोहाचा क्षय. प्रत्येक गोष्टीकडे साक्षी भावाने पाहत त्याच्या हवेपणाचा क्षय. अशी ही मोहाची व्याख्या सहज सोपी आहे, पण साधणे तितकंच कठीण. प्रत्येक क्षणाला सावधानता हवीच, नाहीतर मोहाने बळी घेतलाच समजा. मग हे साधायचं कसं? त्यासाठी गीतेचा आधार घेऊया. गीता तत्वज्ञान समजून घेऊया. सुरेनने आपल्याला गीतेची ओळख खूप उत्तम प्रकारे करून दिलेली आहेच. तेच थोडं विस्ताराने पाहूया. गीतेचं तत्वज्ञान फक्त 3 गोष्टीत दडलंय. त्या म्हणजे आत्म्याचं अमरत्व, शरीराचं अनित्यत्व आणि स्वधर्माची अबाध्यता. या गोष्टी समजून घेत त्यांची आपल्या जीवनाशी सांगड घालायचा प्रयत्न करूया. विनोबांच्या मते हे 3ही जीवनाचे मूलभूत सिद्धांत आहेत. आता आपण सोलला म्हणजे आत्म्याला समजून घेऊया. जेव्हा एखाद्या गोष्टीला अंकुर फुटला किंवा जीव धरला असे आपण म्हणतो, याचाच अर्थ त्यात आत्मतत्व साकारलं असा होतो. अव्यक्तातून व्यक्तात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं मूळ तत्व म्हणजेच आत्मतत्व. जगात घडणाऱ्या सर्व घडामोडींचे मूळ कारण सूक्ष्म अशा आत्म्यामध्ये आहे. देह व आत्मा यांच्या योगाने सर्व व्यवहार चालतो. देह जड व अनित्य आहे, तर आत्मा सूक्ष्म व नित्य आहे. पंचभूतात्मक विश्व नाशवंत असते, तर आत्मा तेवढा शाश्वत असतो. आत्मा हा शब्द अत म्हणजे सतत चालणे या धातूपासून आहे. सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी निवास करीत असलेले चेतन तत्व, चैतन्य म्हणजे आत्मा. आत्मा म्हणजे काय हे सांगणारा भगवान कृष्णांचा नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो नो शोषयति मारुतः. हा गीतेतील 2ऱ्या अध्यायामधील 23वा श्लोक सर्वश्रुत आहे. त्याचाच विनोबांच्या गीताईमधील समश्लोक पाहूया. शस्त्रेन चिरिती ह्यास ह्यास अग्नी न जाळीतो, पाणी न भिजवी ह्यास वारा न वाळे. असा आत्मा ज्यावर शस्त्र, अग्नी, पाणी, वारा यांचा काहीच परिणाम होत नाही, जो मरत नाही, मारत नाही किंवा मारवतही नाही. तो कोणत्याही क्रियेचा कर्ता, कर्म वा कारणही नाही. त्याला कधी जन्म मृत्यू नसतो. देहास मारले तरी तो मरत नाही, मागे पुढे होत नाही, तो स्थिर असतो. हा आत्मा निर्विकार नित्य आहे, कुटस्थ नित्य, निर्लिप्त आहे. जरी हा शरीरात असला तरी त्याला शरीराचा किंवा त्यातील गुणांचा लेप लागत नाही. तो आकाशाप्रमाणे निर्लिप्त आहे. आकाश जसं सर्वदूर व्यापूनही त्याला कसलाही लेप लागत नाही, त्याप्रमाणेच आत्म्यालाही कुठलाच लेप लागत नाही. हा आत्मा सर्वव्यापी आहे, स्थिर निश्चल आहे, नित्य सनातन आहे.
म्हणजेच स्थळ काळातीत आहे. हा आत्मा बघता येत नाही, म्हणजे त्याला बघू शकत नाही. आपल्याला इतर सर्व ज्ञान ज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण करता येते, मात्र तसं आत्म्याचं ज्ञान इंद्रियाद्वारे होऊ शकत नाही. म्हणजेच आत्मा इंद्रिय गम्य नाही. ज्ञान मिळवण्याचं दुसरं प्रमाण म्हणजे अनुमान, जे मनबुद्धीद्वारे जाणता येतं. मात्र आत्म्याचं या पद्धतीनेही ज्ञान होत नाही. आत्म्यास ना जन्म ना मरण, नाही तयासी मूळ कारण, अज नित्य शाश्वत पुराण, सहज निर्धारण दुर्गम. असं जर आहे, मग हा आत्मा जाणायचा कसा, ओळखायचा कसा, अनुभवायचा कसा? तर मार्ग एकच, तो म्हणजे ज्यांना साक्षात्कार झालाय, ज्यांना अनुभव आलाय, ज्यांनी त्याला ओळखलंय, अशा सत्पुरुषांचा शब्द प्रमाण मानायचा, तरच आत्म्याचं ज्ञान होऊ शकेल. अशा एखाद्या संत पुरुषाचं शिष्यत्व स्वीकारलं तर त्या आत्म्याची ओळख होणं सुकर होईल. त्याआधी संत पुरुष ओळखणंही तितकंच महत्वाचं आहे. मग तो कसा हवा? तर ज्याच्या अंगी कमालीची क्षमाशीलता, नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता, रुजुता मृदुता सोशिकता, तैसीच संतुष्टता निरूपण, असे गुण असलेला आणि तिसाया जरी देहधारी, तरी तो निर्गुण निर्विकारी, निसंग निर्मुक्त निजांतरी, प्रपंची जरी विचरला. अशा संत पुरुषांना श्रीकृष्ण काय म्हणतात? कृष्ण स्वये जो परमात्मा, तोही म्हणे संत मदात्मा, संत माझी सजीव प्रतिमा, संत सप्रेमा तो मीच. अशा संत पुरुषांची कास धरल्यास आत्मज्ञान अवघड तर राहणार नाहीच, शिवाय हे ज्ञान होण्यास वेळही लागणार. आपली भारतीय संस्कृती तर अशा संत मंडळींनी फुललेली बाग आहे. मात्र इथे एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, आणि ती म्हणजे श्रद्धा. संतांच्या मार्गाने जाणे म्हणजे तिथे श्रद्धा आलीच. श्रद्धेशिवाय तिथे चालणारच नाही. मात्र ही अंधश्रद्धा नाही बरं का, तर ही बुद्धीच्या मार्गाने जाणारी श्रद्धा. श्रद्धा म्हणजे श्रत अधिक धा. श्रत म्हणजे सत्य, धा म्हणजे धारण करणे. सत्याला धारण करणे म्हणजे श्रद्धा. सत्य एकच, ते म्हणजे ब्रह्म. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या हे आपण जाणतोच. अशा ब्रह्माला धारण करणे, ते आहे हे स्वीकारून, त्याचे अस्तित्व स्वीकारून बुद्धीच्या मार्गाने पुढे जाणे म्हणजे श्रद्धा. आणि ही श्रद्धा सबुरीचं अंतर ठेवून वाढत नेणे म्हणजे त्या परमात्म्यावरचा विश्वास दृढ करणे. जिथपर्यंत बुद्धी जाते तिथपर्यंत बुद्धीनेच गेलं पाहिजे. मात्र एखाद्या गोष्टीचं बुद्धी खंडन करीत नाही, पण बुद्धी तिथे पोहोचूही शकत नाही, तिथे श्रद्धेनेच काम होते. उदाहरणार्थ संत लीला. संतांच्या लीला आपण पाहतो, त्याला आपण चमत्कार हे नाव देतो. तिथे गोष्ट घडलेली आहे हे बुद्धी स्वीकारते, पण कशी घडली हे सांगू शकत नाही. तिथे श्रद्धाच काम करते. येथे नाही तर्काचे काम, पूज्य भाव भावा प्रकाम, न लगे बुद्धी चापल्योपक्रम, पाहिजे परम श्रद्धाळू. श्रद्धाविहीन केवळ तार्किक, नुसत्या तर्क कुतर्कात अडकलाय हो. वादोन्मुख आणि चिकित्सक, चिकित्सा करीत वाद घालत राहणे एवढंच माहिती. तयान संत ज्ञान सम्यक, शुद्ध भाविक ते पावे. भावच नसेल तर देव कसं मिळेल? म्हणूनच सांगते, श्रद्धा ठेवली तरच त्या सद्गुरु तत्वाचं, परमात्म्याचं व्यापक असं विश्वमय रूप त्याच्या लीलांमधून दिसू लागेल व त्याही पलीकडे असलेल्या त्याच्या विश्वातीत रूपाची जाणीव होऊ लागेल. ही आत्मज्ञानाची वाटचाल अशी त्याचा अनुभव घेत घेतच चालायची आहे. आत्मा म्हणजे काय व त्याचं ज्ञान कसं होऊ शकतं हे आपण थोडक्यात पाहिलं.
काही गोष्टी थोड्या अजून जाणून घेऊया. आत्मा हा शब्द तसा आपण खूप सहजतेने वापरतो. पुराणातील कथांमध्ये एखाद्या वीर पुरुषाचा आत्मा दुसरीकडे कुठेतरी पिंजऱ्यातील पक्षात असतो. मग त्या पक्षाला मारल्याशिवाय काही त्या वीराचे प्राण जात नाहीत वगैरे वगैरे. असं तर प्रत्येक ठिकाणी आत्मा हा असतोच. उदाहरणार्थ, कोणत्याही फळाचं मधुरत्व हा त्याचा आत्मा म्हणू शकतो, किंवा एखाद्या पुस्तकाचा विषय हा त्या पुस्तकाचा आत्मा असतो, किंवा एखाद्या कार्याचं ध्येय हा त्या कार्याचा आत्मा असतो. गायकाचा गळा, चित्रकाराची चित्रकला, अशा विविध अर्थाने आत्मा हा शब्द आपण सर्रास वापरतो. कोणत्याही अर्थाने वापरला तरी तो त्या वस्तूच्या किंवा क्रियेच्या मुळाकडेच बोट दाखवतो. तसंच मानवी आत्मा सुद्धा मानवाच्या मूळ तत्वाचाच विचार करायला लावतो. यासाठी एक अत्यंत महत्वाची मूळ गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे यू आर नॉट अ ह्युमन विथ सोल, बट यू आर अ सोल विथ ह्युमन बॉडी. हे कायम ध्यानात असू द्या. आणि हे लक्षात न ठेवल्यामुळेच आपण देहबुद्धीत अडकलेले राहतो. आधी मी स्मृती कुलकर्णी होते, आता मी स्मृती शृंगारकर आहे. बस, सोल बिल काही माहित नाही. एवढीच ओळख आपल्याला आयुष्यभर पुरत असते. त्यामुळे होतं काय की या शरीरात असलेल्या आत्मा होणं हे जन्मजन्मतरी सुटतच नाही, ते चालूच राहत. पुन्हा पुन्हा जन्म आहेच. याचं एकमेव कारण देहबुद्धी. हे असं उपाधियुक्त होणं म्हणजेच बिकमिंग हे मुक्ती लागतेपर्यंत अखंड राहतं. बीइंग म्हणजे असणं हे अभंग आहे, अखंड आहे. मुक्ती मिळाल्यावर मात्र हे असणं असेल तर होणं थांबेल. हेच आत्म्याचं अमरत्व आणि शरीराचं अनित्यत्व होय. हे जेव्हा समजतं तेव्हाच निर्भयता येते. आणि बिकमिंग म्हणजे होणं थांबवण्याचे प्रयत्न केले जातात. आत्मा नित्य अविकृत, आत्मविद तो शरहित, तोच धैर्यवंत धीमंत, भवनिर्मुक्त तो सदा. शरीराचं नश्वरत्व लक्षात आलेलं असतं आणि आत्म्याचं अमरत्वही कळून आलेलं असतं. शिवाय आत्ता नरजन्म मिळालाय, पुन्हा कधी मिळेल माहित नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका हवी असेल तर ती नरजन्मातच करून घेता येते, हेही कळलेलं असतं. मग याच जन्मी का नाही? हा विचार आला की आपोआपच तसे प्रयत्न होऊ लागतात. आता इथपर्यंत गाडी आली खरी, पण स्लो ट्रॅकवरची ही गाडी फास्ट ट्रॅकवर नको का आणायला? तरच गंतव्य स्थानावर लवकर पोहोचता येईल. म्हणजेच स्वतः कष्ट घेणं क्रमप्राप्तच आहे. आयुष्याचा बराचसा काळ देहबुद्धीत व्यतीत झालाय. देहबुद्धीच्या रुळावर असणाऱ्या गाडीला देवबुद्धीच्या रुळावर आणायचं असेल तर स्वकष्ट हवेतच. मग ते कसं करायचं? काही नाही, आपल्याच 5 मदतनीसांची तोंड आत वळवायची, हातात ड्रिलिंग मशीन घ्यायचं आणि करायची सुरू. बाहेर नको ते टकामका बघणाऱ्या डोळ्यांना अंतर्मनाचं दार शोधून उघडायला लावायचं. नको ते बोलणाऱ्या वाचाळ जिभेला परमात्म्याचं नाव घ्यायची सवय लावायची. हेच नाव ऐकायची कानांना सवय लावायची. परमात्म्याच्या हळूवार कोमल स्पर्शाची अनुभूती घेत शुद्धतेचा दरवळ साठवत आतला प्रवास करीत राहायचा. हे वाटतं तितकं सोपं नाहीच, पण कठीणही नाही. नामस्मरणाचं ड्रिलिंग मशीन आहे ना हातात, मग घाबरायचं कशाला? बिनदिक्कत पंचकोशांना भेदायला सुरुवात करायची. एक लक्षात ठेवायचं, प्रवास मोठा आहे. द लॉंगेस्ट जर्नी इज जर्नी विदिन. मिलिंद. या आतल्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी 2 गोष्टी जाणून घेऊन त्यांचं अनुसरण करणं आवश्यक आहे. एक म्हणजे स्वधर्म व त्याची अबाध्यता,
आणि दुसरी गोष्ट म्हणजे द्वंद्वातीतता. या दोन्ही गोष्टींमुळे आपलं दैनंदिन जीवन सोपं होईलच, शिवाय खडतर वाटणारा हा आतला प्रवासही सोपा होईल. स्वधर्म म्हणजे काय? इथे मानवप्रणीत म्हणजेच हिंदू, मुस्लिम, सिख, साई, बौद्ध असे धर्म अपेक्षित नाहीयेत. धर्म या शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे धारण करण्यास योग्य, उचित धारणा. अर्थात सर्वांनी धारण करण्यास योग्य असे जे, ते म्हणजे धर्म. कोणत्याही वस्तूचा स्वाभाविक गुण हा त्या वस्तूचा धर्म म्हटला जातो. यानुसार मनुष्याचा स्वाभाविक गुण म्हणजे मानवता हा मनुष्य धर्म आहेच. पण स्वधर्म म्हणजे स्वचा धर्म, म्हणजेच मीचा, आत्म्याचा धर्म, जो प्रत्येक व्यक्तीचा निरनिराळा असतो. स्वधर्म आपल्याला निसर्गतःच प्राप्त होतो, तो शोधावा लागत नाही. स्वधर्माला विनोबांनी आईची उपमा दिलेली आहे. स्वधर्म सहज स्वरूपात आपल्या वाट्यास येतो. ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्म घेतला त्यांची सेवा करण्याचा धर्म, किंवा ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाची सेवा करण्याचा धर्म आपल्याला आपोआपच मिळतो. विद्यार्थी दशेत अभ्यास करणे हा स्वधर्म होतो, तर तरुणपणात कुटुंबाची जबाबदारी घेणे हा स्वधर्म होतो. तसंच पुढील आयुष्यात होत असते. कोणत्याही व्यक्तीला उपजतच अवगत असणाऱ्या गोष्टी, उदाहरणार्थ पदार्थांची आवड किंवा कलेची आवड, या त्या व्यक्तीच्या स्वधर्माच्या गोष्टी झाल्या. पण दुसऱ्याला आवडतं तेच आपल्याला आवडावं, किंवा दुसरा करतो म्हणून आपण एखादी गोष्ट करणं हा परधर्म झाला. व नीती नियम सोडून वागणं हा अधर्म झाला. या दोन्ही गोष्टी टाळून स्वधर्म ओळखत कर्म करीत राहणं हीच स्वधर्माची अभाग्यता. हे करताना अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजे द्वंद्वासूर नावाच्या बलाढ्य राक्षसाचा वध. प्रत्येक मानवाच्या जीवनात हा द्वंद्वासूर ठाण मांडून बसलेला असतो. त्याला ओळखून त्याच्या सेनेसकट त्याचा नाश करणे गरजेचे असते, तरच त्याच्या पलीकडे जाता येते, म्हणजे द्वंद्वातीत होता येते. गीतेमध्ये द्वंद्वातीत हा शब्द बऱ्याच ठिकाणी प्रामुख्याने आदर्श व्यक्तिमत्वांची, म्हणजे स्थितप्रज्ञ, ज्ञानी, योगी, भक्त, जीवनमुक्त, गुणातीत इत्यादींची लक्षणे सांगताना वापरलेला आहे. गीता द्वंद्वातीत होण्याला महत्व देते. गीतेची शिकवणच मुळात साम्य दृष्टी देण्याची असल्याने गीता दोन विरुद्ध टोकाच्या गोष्टींना समानपणे पाहण्यास शिकवते. या द्वंद्वासुराची व त्याच्या सेनेची ओळख करून घेऊया. राग द्वेष किंवा प्रिय अप्रिय हे मूळ मानसिक द्वंद्व. इथे राग द्वेष हे शब्द समानार्थी नसून विरुद्ध अर्थी आहेत. राग म्हणजे आवडणे, आसक्ती. द्वेष म्हणजे न आवडणे. सोने माती हे आर्थिक द्वंद्व, मान अपमान हे सामाजिक द्वंद्व, शत्रू मित्र हे राजकीय द्वंद्व, स्तुती निंदा हे वाङ्मयीन द्वंद्व, शीत उष्ण हे भौतिक द्वंद्व, साधू पापी हे नैतिक द्वंद्व, सुख दुःख हे वरील सर्व द्वंद्वांचं फलित रूप अंतिम द्वंद्व. कोणत्याही प्रकारच्या द्वंद्वाची परिणिती ही सुख दुःखातच होते. रागद्वेषामुळे चित्ती जडला द्वंद्व मोह जो, संसारी सगळी भूते त्याने मोहून टाकली. द्वेष का केला जातो? जेव्हा एखादी व्यक्ती ही कोणत्याही कारणाने दुसऱ्या व्यक्तीच्या पुढे असते, तेव्हा मागे असणाऱ्या व्यक्तीच्या मनात पुढे जाणाऱ्या व्यक्तीबद्दल असूया निर्माण होते. या असूयेमधूनच द्वेष करण्याची वृत्ती वाढीस लागते आणि मग त्या व्यक्तीच्या प्रत्येकच गोष्टीचा द्वेष केला जातो. स्वतःची प्रगती करणारी ती व्यक्तीच अप्रिय वाटू लागते. याच्या मुळाशी गेल्यास तिथे दिसते ती फक्त तुलना.
ही तुलनात्मक वृत्ती आसुरी आहे हे खूप उशिरा ध्यानात येते. या वृत्तीवर बालपणीच्या संस्कारांमध्येच घाला घातला गेला पाहिजे. इथे मला आवर्जून एक गोष्ट नमूद करायची आहे. ती म्हणजे माझ्या आजोबांनी, आप्पांनी माझ्या मनावर लहानपणापासूनच 3 गोष्टी ठाम ठसवलेल्या आहेत. त्या म्हणजे आयुष्यात कुणाशीही कधीही कुठल्याही बाबतीत तुलना करायची नाही. नो कंपॅरिझन. प्रत्येक गोष्टीची बचत करायची, अगदी वेळेची सुद्धा. नामस्मरण करत राहायचं. या 3ही गोष्टींचा केवळ आध्यात्मिकच नाही तर भौतिक पातळीवरही मला माझ्या संपूर्ण आयुष्यात खूप फायदा झालेला आहे. यात काही वादच नाहीये. माझे बाबा, माझे प्रथम गुरु, त्यांना विनम्र भावे नमस्कार. आजकालचं जग हे स्पर्धात्मक युग बनलेलं आहे. खूप लहान असतानाच आपल्या बाळाला स्पर्धेत उतरवायची घाई हल्लीच्या पालकांना झालेली असते. अर्थात हा एक स्वतंत्र विषय आहे आणि आत्ता मला त्यावर काही बोलायचं नाही. तर द्वंद्व मोह निरसन हा गीतेचा आवडीचा विषय. उत्कृष्ट किंवा समतोल समाजाच्या दृष्टीने केवळ आध्यात्मिकच नाही तर भौतिक, सामाजिक, राजकीय स्तरांवरही अतिशय उपयुक्त असायचं. या द्वंद्व मोहाचं निरसन कसं करायचं ते. सोनं माती हे एकसमान वाटलं पाहिजे. सोनं पाहून त्याचा हव्यास वाटता कामा नाही तर माती पाहिल्यावर पृथ्वी तत्वाची आठवण होऊन त्यातून सोनच पिकवलं जातं हा भाव दृढ झाला पाहिजे. जसं अन्नधान्य हे धरणी मातेचं देणं आहे तसंच सोनंही भूगर्भातूनच मिळतं. म्हणूनच त्यात भेदभाव न वाटता समानता वाटायला हवी. मानपमान हे तर फार मोठं द्वंद्व आहे. जीवनाचा केवढा तरी काल या मानापमानाच्या विचारात व्यतीत होतो. मोठ्यांचा मान राखावा ही लहानपणी मिळालेली शिकवण योग्य असली तरी लग्न कार्य किंवा सण समारंभात त्याचा विपर्यास होतो. मान न ठेवता आल्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीच्या ठायी असलेल्या परमात्म्याचा अवमान होतोय ही गोष्ट गावखाती सुद्धा नसते. मानापमानाची क्षणोक्षणी घडणारी कितीतरी उदाहरणं देता येतील पण आपल्याला त्यात अडकायचं. तर संत नामदेवांच्या वचनाचा इथे विचार झाला पाहिजे. संत नामदेव महाराज म्हणतात, मानाचा मज ओस अपमानी उल्हास. म्हणजे मान मला नकोच आहे, अपमान केला तर आनंदच होईल. कारण अपमान करणाऱ्याने दोष परीक्षणाची संधी दिली असं मी समजेल. किती हा थोर विचार. मानापमानाचा असूर कोणताही घाव न घालता तिथल्या तिथे गतप्राण होईल. शत्रू मित्र, समोरची प्रत्येकच व्यक्ती माझी शत्रू असू शकते हा भाव आजकाल फार वाढीस लागलाय. परंतु असं नसतं हे कळलं पाहिजे. अशाने चांगल्या मित्रांनाही शत्रूच्या पारड्यात टाकलं जातं जे चुकीचं आहे. शत्रू मित्र एकसारखेच वाटले पाहिजे. मुळात शत्रुत्वाची भावना ही माणसातील द्वेष, मत या असुरी वृत्तींना खतपाणी घालणार त्यावर घाला घालायला. स्तुती निंदा. एखाद्याने आपली स्तुती केली की आपला अभिमानाचा फुगा कसा टम्म होतो. त्याला जराशी निंदेची टाचणी लागली की क्षणात हवा निघून जाते. असं का होतं? असं होता कामा नये. कोणाच्याही स्तुतीने फुलून जाऊ नये आणि निंदकाचे घर असावे शेजारी. हे निंदक आपले दोष आपल्याला जास्तीत जास्त दाखवून आपल्याला जास्तीत जास्त परफेक्ट बनवतात. त्यांचं तर स्वागतच व्हायला. शीत उष्ण या द्वंद्वातून बाहेर यायचा खूप सोपा उपाय रवीने मला सांगितला. तो म्हणजे समजा आपण रोज आंघोळीला 10 तांबे गरम पाणी घेतो तर सुरुवातीला 8 तांबे गरम व 2 तांबे थंड पाणी घ्यायचं व हळूहळू थंड पाण्याचं प्रमाण वाढवायचं. मग त्याची सवय होते. असं प्रत्येक गोष्टीत करायचं.
खूप गरम चहा लागत असेल तर थोडा थंड करून प्यायचा. मला गरमच लागतं, मला थंडच लागतं, हे लागणं कमी करायचं. म्हणजे अशा भौतिक द्वंद्वातून बाहेर पडता येतं. साधू पापी. परमात्मा परमेश्वराला त्याने जन्माला घातलेला प्रत्येकच मानव हा समान असतो. मग तो त्याच्या कर्मस्वातंत्र्याने साधू झालेला असो की पापी, परमात्मा प्रत्येकाला समान संधी देतो. मग आपण का भेद करतो? साधू कोण व पापी कोण हे ठरवणारे आपण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतो का? हा विचार ज्याचा त्यानेच करावा आणि हे द्वंद्व संपवण्याचा प्रयत्न करा. या सर्वच द्वंद्वांचा फलित रूप अंतिम द्वंद्व म्हणजे सुखदुःख. आपल्या मनासारख्या गोष्टी घडल्या की त्यातून आनंद होतो, ते सुख. आणि मनाविरुद्ध घडल्या की वाईट वाटतं, ते दुःख. म्हणजेच हेही मानसिकच द्वंद्व झालं. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सुख कशात आहे, दुःख कशात आहे हा विचार करून त्याही पुढे जात सुख काय किंवा दुःख काय दोन्हीमुळे फरकच पडून द्यायचा नाही. प्रिय गोष्टींमुळे आनंद नको की अप्रिय गोष्टींमुळे उद्वेग नको. बुद्धी निश्चळ निर्मोही करत ब्रह्मज्ञानात स्थिर करायची. म्हणजेच मनामध्ये चाललेली खळबळ थांबवत त्याला बुद्धीच्या उंचीवर नेऊन स्थिर करायचं. प्रिय लाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिय, बुद्धी निश्चल निर्मोह ब्रह्मी ज्ञानी स्थिरावला. समदेखे सखे वैरी तैसे मानापमानही, शीत उष्ण सुखे दुःखे करुणी सममोकळा. निंदा स्तुती नघे मोही, मिळे ते गोड मानितो, स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आकडे मज. भगवंतांनी स्पष्ट सांगितलंय, असा बुद्धीच स्थिर झालेला, सतत मनन करणारा, कोणत्याही गोष्टीचा आधार न घेणारा भक्त मला फार आवडतो. आता आत्मविकास किंवा आत्मानुभव या गोष्टीकडे वळूया. म्हणजेच लांबच्या प्रवासाला सुरुवात करूया. त्यासाठी पंचकोश भेटूया. आपण सर्व जाणतोच मानवी शरीर हे 5 कोशांचं असतं. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि 5वा आनंदमय कोश. त्याही पलीकडे आपले आत्माराम, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, त्याशिवाय त्यांचा अनुभव कसा येणार? त्यासाठीच अभ्यासपूर्वक प्रयत्न आवश्यक आहे. पंचकोश ही आध्यात्मिक व योगशास्त्रीय संकल्पना तैत्तिरीय उपनिषदातील 2ऱ्या व 3ऱ्या अध्यायात वर्णिली गेली आहे. ही संकल्पना व्यक्तिमत्व विकासासाठीही उपयुक्त असून हिचा जागतिक शिक्षण क्षेत्रात व्यक्तिमत्व विकासाची भारतीय पद्धती म्हणून अवलंब केला जातो. आपण 4 कोशांची तोंड ओळख करून घेत मनोमय कोश जरा सविस्तर. पहिला अन्नमय कोश म्हणजेच आपला स्थूल देह. आपले दृश्यमान असलेले बाह्य शरीर हे अन्नामुळे बनलेले असते, त्यामुळे ते दृश्यमान शरीर म्हणजे अन्नमय कोश होय. याचे नियमन हे उचित व आवश्यक तेवढा आहार घेऊन योगासनाद्वारे करता येते. दुसरा प्राणमय कोश. हा 5 प्राणांचा म्हणजे 5 वायूंचा बनलेला असतो. हे 5 वायू म्हणजे प्राण, अपान, समान, व्यान, उदान हे. या प्राणशक्तीचे प्राणायामाद्वारे नियमन करता येते. मनोमय कोश. 5 कोशांच्या मधोमध असणाऱ्या या भागावर सर्वात जास्त मेहनत घ्यावी लागते, कारण इथेच मोठे मोठे दगड, धोंडे, बोल्डर्स गोळा झालेले असतात. ते फोडण्यासाठी नामस्मरणाचे ड्रिलिंग मशीन हाती घ्यावेच लागते. या ठिकाणी इच्छाशक्ती असल्याने हा कोश साधन रूप मानला जातो. मानवी मन म्हणजे विचारांचं गाठोडं. विचार विचार आणि नुसतेच विचार. काही विचार इतके घट्ट होत जातात की त्यासाठी नामस्मरणाचा सुरुंगच लावावा. हे विचार येतात कुठून?
मानवाच्या जीवनात जे जे काही घडत असते ते सर्वच्या सर्व त्या मानवाने स्वतःच स्वतःच्या जीवनात खेचून घेतलेले असते. हे दोन प्रकारे घडते. एक तर पूर्वजन्मातील पाप पुण्यानुसार व दुसरे म्हणजे ह्या जन्मातील त्याच्या विचारांनुसार किंबहुना विचारांच्या निवडीनुसार. मानवाच्या मनातील विचारांनुसार अंतर्गत व बाह्य परिस्थिती निर्माण होते. या विचारांमध्ये सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारच जास्त असतात. मानवाचे मन सतत मला हे नको, हे तर अजिबातच नको, ह्या भावनांमध्ये गुंतून राहते व त्याला जे नको असते त्या विषयावरच त्याचे मन केंद्रित होत राहते. यशाची इच्छा धरलेली असते पण अपयशाची भीती वाटत असते. सुखाची अपेक्षा केलेली असते व म्हणूनच दुःखाची भीती प्रवेश करते. या भयावर मात करणे काही जमत नाही. कारण माणूस स्वतःवर खरेखुरे प्रेम करतच नाही. स्वतःच्या जीवनातील चांगल्या गोष्टींवर प्रेम करत. आपल्या जीवनात असलेल्या चांगल्या गोष्टींवर प्रेम करणे चुकीचे नाहीच, कारण ह्या चांगल्या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या असतात. परंतु मनुष्य मात्र ह्या गोष्टी मी कमावल्याच्या अभिमानात राहतो व स्वतःच्या गरजांवर अर्थात स्वतःच्या जीवनातील नकारात्मक गोष्टींवर प्रेम करीत राहतो. म्हणजेच तो खोट्या मीवर प्रेम करतो व खऱ्या मीला पूर्णपणे विसरतो. अर्थात मानवाच्या मनातील चांगला विचार व चांगली भावना त्याच्या मनातील वाईट विचार व वाईट भावनेपेक्षा 108 पट अधिक बलवान असतात. म्हणजेच एक चांगल्या विचाराने अनेक वाईट विचार दूर करता येतात. हेच विचारांनी विचारांवर मात करणे होय. हे बापूंनी आमच्या मनावर कोरून ठेवले आणि इथेच नामस्मरणाचं तत्व कामास येतं व अनेक गोष्टींमध्ये व्यग्र असलेल्या मनाचं चित्तात रूपांतर होऊन ते एकाग्र होण्यासाठी मदत मिळते. आपल्या सरांनीही, आरबी कुलकर्णी सरांनी एक तत्व नामाची अत्यंत उपयोगी अशी अमूल्य भेट आपल्याला दिलेली आहे. ह्या चित्ताच्या एकाग्रतेसाठी मनाच्या दरवाजावर, आतील दरवाजावर 3 रखवालदार उभे करावे लागतात. ते म्हणजे शांती, निर्भयता आणि ब्रह्मचर्य. शांती म्हणजे उतावळेपणा, उद्विग्नता, सुपर सेन्सिटिव्हिटी नको. कोणाच्या बोलण्याने अथवा स्वतःच्याच विचारांनी उद्विग्नता येता कामा नाही. विवेकाने गोष्टी करता आल्या पाहिजे. निर्भयता, सर्वात मोठं भय असतं ते स्वतःचं व प्रियजनांचं अस्तित्व नष्ट होण्याचं. सर्व शुभ व चांगलं परमेश्वराचं स्वरूप आहे असं जेव्हा पाहिलं जातं तेव्हा भय आपोआपच कमी होतं आणि शरीराचं नश्वरत्व समजून घेत मरणाचं भय मनातून काढून टाकलं की कोणतंच भय उरत नाही. ब्रह्मचर्य याचा अर्थ ब्रह्म म्हणजे आत्मा, सर्वश्रेष्ठ तत्व. त्याच्या आचरणासाठी जे ते ब्रह्मचर्य. ही ऊर्ध्वगामी म्हणजे वर नेणारी गोष्ट आहे. जसे मनाच्या आतील दरवाजावर रखवालदार उभे करावे लागतात तसंच बाहेरील दरवाजावरही उभे करावेच लागतात. कारण तिथे आधीच 10 जण गोळा झालेले असतात. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. त्यांना वळण लावण्यासाठी सरसेनापतीची गरज, ज्याचं नाव आहे जीवनाची परिमितता. मोजकं जीवनावर निजणं, झोपणं, खाणं मोजून करायला हवं. जोपर्यंत जीवनात परिमितता नाही तोपर्यंत या मार्गात प्रगती नाही. दुसरा सेनापती म्हणजे साम्य दृष्टी, मंगल शुभ दृष्टी. जगातल्या सर्व गोष्टी या परमात्म्याची रूप आहेत. सर्व विश्व सुंदर, मंगल, शुभ आहे कारण ते परमेश्वर सांभाळत आहे. मानवाच्या सगळ्याच शक्तींना मर्यादा आहे.
जगात बिघडलेलं काही नाही. बिघडलेलं असेल तर ती माझी दृष्टी. जशी माझी दृष्टी तसं जग दिसतं. माझी दृष्टी शुभ पाहिजे, सम पाहिजे. सगळ्याचा सारांश, चित्त शांत निर्भय करा, सगळीकडे मंगलमय दृष्टीने पहा, जीवनात परिमितता आणा आणि यासाठी वैराग्य व अभ्यासाची मदत घ्या. वैराग्य म्हणजे वाईट गोष्टी काढणे, नकारात्मक विचार काढणे. अभ्यास म्हणजे सद्विचारांचं चिंतन. हे विवेक वैराग्य साधण्यासाठी बाबा म्हणजे साईबाबा उदी प्रसाद देत असत व दक्षिणाही घेत असत. उदी म्हणजे ऊर्ध्व दिशा. 2-4 साई चरित्रातील ओव्या पाहिल्या. विवेक वैराग्याची जोड, तीच ही विभूती दक्षिणेची सांगड. बांधल्या विण भवनदीची थड, अति अवघड काठावया. देव वेलती देऊनी दक्षिणा, साधाया प्रवृत्ती वैराग्य लक्षणा. पुढे मग निवृत्ती वैराग्य खुणा, कळतील आपण हळूहळू. आले जरी वैराग्य हाती, विवेक जरी नाही संगती, तरी तयाची होईल माती, म्हणून विभूती आदरा. सकळ विश्वाचा हा पसारा, राख रांगोळी सम निर्धारा. करा जगन मिथ्यत्व विचारा, सत्यत्वात हारा उदित. या मनोमय कोशाला भेदून पुढे गेल्यावर असतो तो विज्ञानमय कोश. यात बुद्धीचा अंतर्भाव असल्याने या ठिकाणी ज्ञानशक्ती असते. त्यामुळे तो कर्तृ स्वरूपी मानला जातो. यावरचा उपाय म्हणजेही ध्यानधारणाच होय. यातूनच माणसाची सृजनशीलता विकास पावते. माणसाचे जे दडलेले गुण असतात ते याच कोशात असतात. नवनवीन कला, कल्पना, कविता, प्रत्येक नवा शोध याच विज्ञानमय कोशातून उगम. हा कोश म्हणजे एक प्रकारची अंतर्ज्ञानी भावना. आता 5वा आनंदमय कोश. या ठिकाणी आनंद असतो. आपले स्थूल शरीर हे अन्नमय कोशाचे असते. सूक्ष्म शरीर हे प्राणमय कोश, मनोमय कोश व विज्ञानमय कोश यांचे असते. या दोन्ही शरीरांचा लय या आनंदमय कोशात होतो. हा आनंद प्रधान असूनही नित्य शुद्ध आनंदाला म्हणजेच आत्म्याला झाकणारा असल्याने यास आनंदमय कोश असे म्हणतात. या कोशात शिरल्यावर आनंद मनात माझ्या माईना अशी अवस्था होऊन जाते. कोणत्याही कारणाशिवाय आनंद वाटला असा सूक्ष्मातील आनंद सापडल्यावर आनंद प्राप्तीसाठीच्या बाह्य कारणांचा शोध थांबतो. लहान बाळ जसं आपल्या आईच्या कुशीत पडलेलं असतं तसाच या कोशात पहुडलेल्या आत्म्याचा आपल्याला साक्षात्कार होईल. याशिवाय अधिक आनंददायी काही असूच शकत नाही. चला तर मग अशा अत्यंत कठीण वाटणाऱ्या परंतु सद्गुरूची कास धरल्यावर तितक्याच सोप्या होणाऱ्या मार्गावर चालत राहूया. जेवताना जेवणारा जसा गोड घास शेवटी ठेवतो तसा मी एक घास ठेवलाय. तो म्हणजे एका व्यक्तीचे मला अंतःकरणापासून आभार मानायचे आहे. त्या व्यक्तीची मी अत्यंत ऋणी आहे आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून माझं सर्वस्व असलेला माझा प्रिय नवरा प्रफुल्ल शृंगार पोळे. तो या मार्गात आधी शिरला व त्याने मला अक्षरशः खेचून घेतले. त्याचे मी आभार मानते. जेवढे त्याचे आभार मानेन तेवढे कमीच आहे. त्याच्याच आवडीच्या साई चरित्रातील ओवीने आज तुमचा निरोप. न लगे संपन्नता, न लगे षट शास्त्र चातुर्यता, एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद. जय जगदंब, जय दुर्गे. शुभांगी अनम्यूट कर. ओके. सगळ्यांनी अनम्यूट करा. वा वा सुंदर, खूप छान. तुम्ही खूप छान. फारच अगदी
आणि अजून थोडक्यात आणि खूप असं ओघवतं छान बोललीस. ओघवतं आणि बोलणं आणि तुझा म्हणजे अभ्यास इतका झालेला आहे ना, त्यामुळे तुला असं म्हणजे अस्खलित म्हणतो ना आपण, परत तसं- एकदा ऐकावं लागेल. हा तुझं मी तेच म्हटलं की तुझं ते छान लेखन आहे ना, मस्त वाटतं. ते तू एकदा ह्याच्यावर पण टाक, म्हणजे आम्ही ऐकू पण शकतो परत, पण वाचायला जास्त बरं वाटेल परत एकदा असं. हा. तर तू ते लेखन ते तुझं आहे ना, सारखं repeat कर. ते असं पाठवू, हे कर, पोस्ट कर आपल्याला. सगळं रवी आणि सुरेन म्हणून बाकी काही नाही. तू नाही, आता तू शेवट म्हणालीस म्हणून मला आता समोर आहे, मी आधीचा विषय नंतर बोलू. प्रफुल्लची तू आठवण काढलीस, मला एकदम असं आठवण आली की रवींद्र थत्तेंना मी ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यासाठी मंदिरात आणलं होतं. तेव्हा म्हणजे मला तेव्हा आश्चर्य वाटलेलं सुम्या की प्रफुल्ल इतका आवडीने आलेला. म्हणजे रवींद्र थत्तेंचा खूप अभ्यास आहे ज्ञानेश्वरीवर, त्यांची ती पुस्तकं वगैरे, आणि त्यांचं व्याख्यान होतं. म्हणजे मीच ठेवलं होतं मंदिरामध्ये, आपल्या गणपती मंदिरात ज्ञानेश्वरीच्या उत्सवात. तेव्हा प्रफुल्ल म्हणजे अगदी आला होता आवर्जून. अच्छा. तर आता मला तू म्हणल्यानंतर मला तुमची ही कल्पना आली की तुम्ही आपल्या अनिरुद्ध बापूंचं वगैरे पण एवढा हे करता, पण त्यावेळी मला ही कल्पना नव्हती. अच्छा. असू दे, एकदम आठवण आली म्हणून सांगितलं. बाकी म्हणजे अप्रतिम झालं. कृती फारच अप्रतिम, व्हेरी गुड, खूप सुंदर. फार सुंदर. छान. अरे असं सुंदर विंदर काही म्हणू नका. नाही, पण नाही, पण मला- खरोखर तुझी ते म्हणजे तुझं मला एक सांगायचंय असं की स्मृतीने जे आता सांगितलं ते आता ती नुसतं सांगत नाहीये, ती तिच्या जीवनामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा जगते. उपयोग करते. तिच्यातला बदल Apply करायचा, हा प्रयत्न खरोखर करायचा. जाणतोय आणि निश्चितच त्याचा फायदा तिला होतोय आणि आपणही करून घ्यायला हवा. फार सुरेख सांगितलं स्मृती आणि आवडलं, म्हणजे अगदी इतकं मन प्रसन्न झालं त्याच्यामुळे. परत एकदा करावा प्रोग्राम, इतकं छान सांगितलंस. हो. काही आणि हल्ली तू जो पॉझिटिव्ह सगळा असा ह्या सगळ्या अभ्यासाचा तुझ्यावर जो झालेला परिणाम आहे, आणि परिणाम आम्ही म्हणजे झालाय. आम्हाला काही ह्यातलं फार कळतं असं नाही, पण आम्हाला सारखं वाटत होतं की तू यातनं बाहेर यावंस. त्यासाठी आम्ही पण आमच्या परीने प्रयत्न करत होतो. पण बरं. तू जे काही ह्या अभ्यासाने म्हणा किंवा कशाने म्हणा बाहेर आली आहेस आणि तेच आता मी सांगते. छान आनंदी दिसतेस, ते मला इतकं म्हणजे बरं वाटतंय की काही सांगूच नकोस. खरोखर म्हणजे अगदी बरं तो वाटतं. आता तुझा चेहरा सुद्धा बघूनच प्रसन्न वाटतं. हो. अगं तेच मी सांगते, ते आपोआप होत गेलं. जसजसा सुरेनचा एक एक अध्याय पुढे सरकत गेला, तेव्हा हळूहळू आपोआप सगळं शांत होत गेलं. वाव, क्रेडिट गोज टू सुरेन. अगदी बरं टाकते. नाही, तो आहेच आपला बेस्ट फ्रेंड सगळ्यांचा. आणि रवीनी पण काही गोष्टी काम ठसवलेल्या. सुरेनने ते टेप केलेलं आहे ना, सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे ना. हो. अरे तुम्ही त्याचा लाभ घ्यायलाच हवा. पण ते रेकॉर्डिंग पाठव ना सुरेन. ते अगं असं तुम्ही एक एक जसं ऐकत जाल तसा त्याचा फायदा होत जाईल. आणि मेन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात ते आपण अप्लाय करायचं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. म्हणूनच म्हटलं त्याचं ऐकत राहिलं की त्याचा थोडा परिणाम होईल. काय गेल्या वर्षी मी जेव्हा अक्षदाकडे होते ना, तेव्हा जरा खुट्ट झाली, माझं गळगळ सुरू व्हायचं. अडकले होते ना मी, येता येत आणि नाही म्हणजे लगेच सुरू व्हायचं. मग थोडा विचार करायला लागायचा, अरे असं का होतंय, असं नाही होत आता. पण समाऊ थोडंफार बाहेर आले, पूर्ण आले असं नाही मी म्हणणार. नाही, पण चांगली आता तू पुष्कळच पूर्वीसारखी वाटलीस आणि पुढे जाऊ शकतो. पुढे नाही, आपणच आपली प्रगती करायची आहे. बरोबर. तेच रवीनी मला उद्धरेत आत्मानम हे त्यांनी पण ठाम ठसवलं. माझा मलाच उद्धार हे पहिलं. ऍक्च्युली स्मृती तू खरंच जसं म्हटलं तर आम्हाला सगळ्यांना बाजूची परिस्थिती, येणारे अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे आणि त्यावरनं आपण शिकत गेलं पाहिजे. आणि आपल्या आचरणात जर आणलं तर जे स्मृती म्हणते आणि सुरेन सारखे सांगणे, भगवद्गीता
विनोबांचं त्याच्यावर समजलो की भाषांतर ते समजावून सांगणं हे जे आहे त्याच्याने खरोखरच परिणाम होतो. आपण ते सुरेन सतत गुरुजी कुठे ऐकत गेलं पाहिजे आणि ते सावकाश सुरेन आपल्या गुरुजी आहेत ना? कोणतीप्रमाणे आहे, आचरणात आहे. आणलं पाहिजे. गुरुजी कुठे आहेत? ऐकतोय. नमस्कार. नमस्कार. काय बरोबर झालं की नाही गुरुजी? मस्त झालं. स्मृती तू नाही, खरं नाही, जसं म्हटलं तर निशब्दच करून टाकलं. जे सांगितलंस ना ते तुझ्या अनुभवावरून होतं, त्यामुळे ते खूप म्हणजे मनाला भावलं आणि ते बरोबर तो फ्लो पण बरोबर झाला. आता तू काय आता जाणवलं म्हणजे तुझ्या बोलण्यातून, निलिमाच्या बोलण्यातून, सुरेंद्र तर आहेच, या सगळ्यांच्या बोलण्यातून जाणवलं की तुम्ही कुठल्या लेवलला पोहोचलात आणि नाही, नाही. आम्हाला पण त्याप्रमाणे एक स्फूर्ती मिळते की आपण पण त्या वाटेवर जावं. हा. आणि Exactly. तुझ्या बोलण्यातून तू बऱ्याच वेळा रवीचा उल्लेख केलास, तर रवी तुला रवी तू ऐकत असेल तर मनापासून आमची सगळ्यांची इच्छा आहे की तू पण तुझे विचार आम्हा सगळ्यांना सांगितलेस तर आम्हाला पण त्या मार्गावर जाण्याची आणखीन प्रोत्साहन मिळेल आणि निश्चित उत्सुकता वाढेल. बरोबर आहे. So, कालच रवी- मी- ओके. रवी- कालच मी रवीला तर फोन केला होता. रवी तुला खरंच सिन्सिअर रिक्वेस्ट आहे, कृपा करून पुढच्या वेळेला तू ये आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन कर. कालच मी रवीला फोन कुठे केला जागेवर? होता आणि रिक्वेस्टही तुम्ही केली. imagine करा. रवी काहीतरी- जागेवरच नाहीये. पण काहीतरी त्याची तत्व आहेत की तो मला तरी मान्य झाला नाही. आता बघा नाही, प्रयत्न करू. आपल्या तो मला पण बोलला, मी पण त्याच्याशी बोललो तेव्हा मला पण त्यांनी सांगितलं, पण आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी म्हणजे खरंच आपला एक मित्र जर आपल्याला तसे योग्य प्रकारे मार्गदर्शन करेल तर त्याचा फायदा होईल. किंवा स्मृतीच्या बोलण्यातून बऱ्याच वेळा रवीचा उल्लेख आला. हो हो अरे, मी तुम्हाला त्याचाही- सांगते ना, तर तेच सांगते. म्हणून समजा तुम्ही रवीने जर इमॅजिन करा, इमॅजिन करा माझी 2016 मधली मनस्थिती इमॅजिन करा तुम्ही. अरे मला पुण्याला मी गेले मार्च एप्रिल मध्ये, मला कळतच नव्हतं की काय झालंय ते. आणि तेव्हा मला रवीनी स्थिर केलं, हळूहळू स्थिर केलं. आणि त्या मुलांनी मला रोज 2 ते 3 तास त्याने माझ्यासाठी खर्च केले. म्हणजे मी रवी काय, सुरेन काय, त्यांचे उपकार मी विसरूच शकत नाही. बरोबर. बरं स्मृती, मी एक फक्त 2 बोलतोय सगळं तुझं ऐकल्यावरती. पहिली गोष्ट म्हणजे बाई बाई हे असं काही म्हणजे डबा फ्रीज fridge मध्ये टाक. स्वतःने करायची गोष्ट असते. अगदी रवी काय मी काय कधीतरी निमित्त मात्र होऊ शकतो. 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे की तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रेक्षेन सेवया वगैरे, की तुम्ही गुरुकडे जायला पाहिजे. परंतु त्याच अध्यायामध्ये पुढे ते हेही म्हणतात की ते नसलात तरी जर तुम्ही या वाटेवरती राहिलात तर तुम्ही पोचणारच आहात. शेवटचं जे चालणं आहे, शेवटची जी मार्गक्रमणं आहे ते प्रत्येकाला स्वतः करायची असते. गुरुचं असणं चांगलंच आहे, कोणी सांगणारं असलं तर चांगलंच आहे, पण नसलं तरी सुद्धा तुम्ही या मार्गामध्ये शेवटी तुमचं तुम्हालाच पोचायचं. आयुष्यामध्ये कुठला तरी एक असा प्रसंग येतो की ज्याच्यामुळे तुम्ही जीवनाची एक दिशा बदलत जाते. जसं आपण एक गेल्या वर्षी टर्निंग पॉइंट नावाचा जो ऑडिओ बुकचा कार्यक्रम केला होता, त्याच्यामधला जो टर्निंग पॉइंट आपण बहुतेकांनी सगळ्यांनी जो सांगितला तो भौतिक दृष्टिकोनातून होता. स्मृतीने आज जे आपल्याला सांगितलं तो त्या आध्यात्मिक दृष्टिकोनातला तो टर्निंग पॉइंट आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतोच आणि तो आलेला तुम्हाला समजून त्याप्रमाणे मार्गक्रमण करायला लागते. तिच्या आयुष्यात तसा तो आला आणि त्याप्रमाणे तिने ती जी वाटचाल केली. रवी काय मी काय आम्ही निमित्त मात्र आहोत. जसं मी माझ्या बोलण्यामध्येही म्हणलं होतं की माझ्या बोलण्याचा स्मृतीला काय फायदा झाला ते मला माहिती नाही, पण मला असं वाटतं जास्त फायदा झालाय त्या सगळ्यातून. आता स्मृतीने जे पायरीने फार मोठं तसा गूढ विचार फार सोप्या पद्धतीने तिच्या अनुभवातनं सुरुवात करून असा पायरीने पुढे नेला. म्हणजे एक गूढ तत्व तिने खूप छान असं उलगडत नेलं. त्याच्यामध्ये गीतेचं तत्वज्ञान आणि साई चरित्र आणि तिच्यावरती असलेले अनिरुद्ध बापूंचे संस्कार या सगळ्याची तिने खूप छान